पैठण नगरपालिकेमध्ये जे आहे हे शिंदे सेनेनं विजय मिळवला आहे आणि एकच जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. माझ्यासोबत खासदार संदीपान भुमरे आहेत. शिंदे सेनेचा गड राखण्यात तुम्ही यावेळी यशस्वी झाले. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि मतदाराच्या कार्यकर्त्याच्या आशीर्वादाने हा पैठणचा गड आणि पैठणवर भगवा हा सगळ्याच्या आशीर्वादाने हा पडालेला आहे. कालपासून तुम्ही महायुतीच्या तयारीमध्ये होते महानगरपालिकेच्या, मात्र नगर परिषदा वेगवेगळ्या निवडायला लागल्या आणि प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती. नाही, आता महानगरपालिकेच्या युतीच्या तयारीसाठी आता उद्यापासून मी तिथेच आहे. आता ही नगरपालिकेची निवडणूक होती. आता आज काल मतदान होतं, आज निकाल होता, म्हणून मी आज आलो आणि आम्हाला खात्री होती की एक हाती सत्ता ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं पैठणला येणार. रायसाहेब दानवे स्वतः इथं ताकदवर उभे होते, तुम्ही सुद्धा इथं मुक्काम ठोकून होते. काय सांगाल, कशी बघितली तुम्ही लढाई? कोण तळ ठोकून होतो याला महत्व नाही, मतदार कोणासोबत याला महत्व. महानगर कार्यकर्ते मताचं तुम्हाला सांगतो ही आघाडी मिळालेली आणि सगळ्या जाती धर्मांनी मतदान केलेले. मला एक सांगायचं की असा कोणताच समाज नाही की त्यांनी मतदान केलं नाही. अहो, मुस्लिम माहोल्यात लीड आहे. काय मुस्लिम माहोल्यात लीड आहे. तुम्ही जे प्रभाग जर पाहिले तर तुम्हाला सांगतो की तिथे सुद्धा लीड आहे. तिथंच राहून काम करू. नक्कीच भुमरेंचा बालेकिल्ला हा म्हणावा लागेल. माझ्यासोबत नवनियुक्त नगराध्यक्ष आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही तरुण चेहरे सगळे याच्यामध्ये होते, उमेदवारीमध्ये होते, काय सांग? प्रथम मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, माननीय श्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, माननीय खासदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब, माननीय आमदार श्री विलास बापू भुमरे साहेब, तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि पैठणचे मतदार बंधू भगिनी यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला पैठणची सेवा करण्याची संधी दिली. आणि आम्ही साहेबांच्या आणि बापूच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे पती भूषण कावसनकर यांच्या साथीने मी पैठण शहराचा सर्वांगीण